श्री स्वामी समर्थ. ग्रहणाविषयी माहिती. गर्भवती स्त्रियांनी ग्रहण कसे पाळावे? 3 मार्च 2026 खग्रास चंद्रग्रहण आहे. पंचांगानुसार हे चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी मंगळवारी फाल्गुन पौर्णिमेच्या तिथीला लागणार आहे. भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण दुपारी 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:47 राहील. हे ग्रहण एकूण 3 तास 27 मिनिटे दिसेल. चंद्रग्रहणाची वेळ. चंद्रग्रहण सुरू होण्याची वेळ दुपारी 3:20 सुरू होते. खग्रास पूर्ण चंद्रग्रहण सुरू होण्याची वेळ दुपारी 4:34. ग्रहणाचे मध्यकाळ संध्याकाळी 5:04. खग्रास पूर्ण चंद्रग्रहण संपण्याची वेळ संध्याकाळी 5:33. चंद्रग्रहण संपण्याची वेळ संध्याकाळी 6:47. खग्रास कालावधी 49 मिनिटे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा सूतक काळ खूप महत्त्वाचा असतो. वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचा सूतक काळही लागू होईल. चंद्रग्रहण सुरू होण्याचा 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार या काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे. सूतक काळ 3 मार्च रोजी सकाळी 6:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:46 चालेल. ग्रहणाच्या वेळी नकारात्मक शक्ती प्रबळ होतात. अशा परिस्थितीत त्याचा प्रभाव विशेषतः गर्भवती महिलांवर दिसून येतो. गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या दिवशी या गोष्टी करू नयेत. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये. ग्रहणाच्या वेळी झोपू नये. त्याचा आरोग्य वाईट परिणाम होतो. या काळात तुम्ही अन्न शिजवणे किंवा खाणे टाळावे, कारण ते तुमच्या आरोग्याभोवती हानिकारक असू शकते. ग्रहणाच्या वेळी उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे किंवा चंद्राकडे थेट पाहणे टाळावे. या काळात कोणत्याही प्रकारचे अन्न शिजवणे आणि खाणे जीवनात अशुभता आणतो. ग्रहणात गर्भवती महिलांनी तीक्ष्ण वस्तू, चाकू, सुरी, पिन, कात्री वापरणे टाळावेत. ग्रहण सुरू होण्यापूर्वी तुळशीचे पाने, अन्न, दूध आणि पाण्यात ठेवावेत. या काळात देवी देवतांना स्पर्श करणे किंवा त्यांची पूजा करणे निषिद्ध मानले जाते. ग्रहणानंतर संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे. ग्रहण संपल्यानंतर पाण्यात गंगाजल मिसळून पवित्र स्नान करावे. ह्या काळात गर्भवती महिलांनी भगवान शिव आणि विष्णूचे ध्यान करत राहावे. शास्त्रानुसार गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या दिवशी जास्तीत जास्त विष्णू सहस्त्रनाम पठण करावे. महिलांनी वाचनावर लक्ष केंद्रित करावे, परंतु या काळात महिलांनी मंदिरात जाऊ नये. 9व्या महिन्यामध्ये 1 दिवस या सर्व गोष्टी पाळल्यास तर त्यामध्ये काहीच अंधश्रद्धा नाही. होणाऱ्या आईचा आणि जन्माला येणाऱ्या बाळाचा त्रास कमी होईल याची काळजी असावी.